आणि बातमी तुमच्या आमच्यासाठी महत्त्वाची आहे। राज्यात पुढील 4 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। तर नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया या ठिकाणी हा पावसाचा इशारा देण्यात आलाय। त्यामुळे पुढचे 4 दिवस हे राज्यातले महत्त्वाचे असणार आहे। विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पाऊस कोसळणार आहे। खास करून नागपूर, अमरावती, भंडारा आणि गोंदियामध्ये पावसाचा इशारा देण्यात आलाय। आता तुमच्या आमच्या जिल्ह्यातली आणि तालुक्यातली बातमी पाहणार आहोत। बातमी तालुक्याची, बातमी जिल्ह्याची मधून। कर्जमुक्ती योजनेतील शेतकऱ्यांची पहिली यादी आज जाहीर होणार आहे। जिल्हा बँकांच्या 7.5 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल। आषाढी एकादशीच्या दिवशी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील दिल्लीला जाणार आहेत। ते सकाळी 9 वाजता विमानाने रवाना होतील। सकाळी 11 वाजता ते दिल्लीमध्ये पोहोचतील। अमानुषपणे लाठीचार्ज झाला हे खूप मनाला लागलं असंही पाटलांनी म्हटलंय। पुण्याचे भाजपचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयाबाहेर युवक काँग्रेसने जोरदार आंदोलन केलं। दिल्लीमध्ये आंदोलनकर्त्यांवरती झालेल्या लाठीचार्जचा निषेध करत हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली आणि जोरदार घोषणाबाजीही केली।